हिंदीचा मुद्दा पेटला। सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोन्हीही वेगवेगळे मोर्चे काढणार। तर 5 जुलैला मनसेचा मोर्चा आहे आणि उद्धव ठाकरे 7 जुलैला मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। तर 5 जुलैला मनसेचा गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानाचा मोर्चा निघणार आहे। तर उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा केंद्राच्या 7 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे। तर मोर्चा काढण्याचं नक्की कारण काय आहे? तिसरी भाषा म्हणून पहिलीपासून सक्तीने हिंदी शिकवण्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत। 5 जुलैला मनसेचा गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा निघणार आहे। तर उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा केंद्राच्या 7 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाला पाठिंबा देत त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे। हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारकाला वंदन करून हा मोर्चा आझाद मैदानात जाणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी राज ठाकरे यांची शिवतीर्थावरती भेट घेतली। तर दुसरीकडे मराठी अभ्यास केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली। या भेटीनंतर ठाकरे बंधूंनी हिंदी सक्तीविरोधात स्वतंत्र आंदोलनाची हाकच दिलेली आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे नुकतेच भेटून गेले, त्यांची भूमिका पूर्णपणे फेटाळली, ती आम्हाला मान्य नाही। जुन्या शिक्षण पद्धतीमुळे महाराष्ट्र मोठा झाला असताना अचानक भाषा का लादताय? 5वी नंतर हिंदी शिकूच नये। 5वी नंतर हिंदी शिकूनच भुसे शिक्षण मंत्री झाले ना? त्यांना कोणी पहिलीपासून हिंदी शिकवली का? असा टोला देखील राज ठाकरे यांनी भुसेंना लगावलेला आहे। तर हिंदी सक्तीच्या माध्यमातून मराठी आणि इतर भाषांच्या एकजिनसीपणात विषाचा खडा टाकण्याचा प्रयत्न होत आहे। हिंदी सक्ती राज्यात राबवू देणार नाही। मुख्यमंत्री राज्यात भाषिक आणीबाणी ते राबवित आहेत असा सुद्धा उद्गार त्यांनी काढलेले आहे। देशातील बहुतांशी वर्ग हिंदी बोलतो, पण मुले विशिष्ट वयात हिंदी किती आत्मसात करतील याचा विचार व्हावा। प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीचे नको, सरकारनेही 5वी पर्यंतचा हट्ट सोडावा असं शरद पवार यांनी म्हटलं आहे। राज्य शासनाने तिसरी भाषा हिंदी शाळेत अनिवार्य केले आहे, मात्र या भाषेची पहिलीपासून सक्ती योग्य नाही। तर या आंदोलनाला आता सर्व पक्षातील लोकांना एक मराठी भाषा म्हणून महाराष्ट्रासाठी एकत्र यावं असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलेलं आहे। तर येणाऱ्या काळात पाहूया 5 आणि 7 तारखेला नक्की किती मोर्चे निघतात आणि किती मराठी लोक या मोर्चामध्ये सहभागी होतात हे येणाऱ्या काळात पाहणं योग्य ठरेल। तर या सर्व घडामोडींवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।